आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा टॉपिक बघणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन. आपण आता इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन हा टॉपिक बघणार आहोत. तर सर्वात पहिले कंपोजिट फंक्शन म्हणजे काय याचा अर्थ आपण समजून घेऊया. तर बघा, एखादी टर्म एखादं फंक्शन असेल, आपण काय म्हणतो त्याला, असे इंटिग्रेशन असलं आपलं इंटिग्रेशन ऑफ x⁻². अशा टाईपचा जर क्वेश्चन असेल तर आपण काय करतो, x⁻n ने त्याचं इंटिग्रेशन घेतो, इंटिग्रेशन ऑफ x⁻n च्या फॉर्म्युल्याने. पण जर इथेच आपला स्टँडर्ड फॉर्म्युला असा आहे x⁻n समथिंग असेल, म्हणजे एकच्या डोक्यावर काहीतरी असेल, तर आपण तो स्टँडर्ड फॉर्म्युला वापरू शकतो. पण इथे इंटिग्रेशन ऑफ x⁵x आलं तर आपल्याकडे फॉर्म्युला फक्त 5n आलं किंवा 5a आलं, तर आपल्याकडे फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ x⁻n आहे. पण इथं nच्या ऐवजी इथं अजून काय आलं आहे, 2 आला आहे. अशा टाईपचा जर क्वेश्चन आला तर ही जी टर्म असते तिला आपण एक्स्ट्रा टर्म म्हणायचं. काय म्हणायचं, एक्स्ट्रा टर्म. इंटिग्रेशन ऑफ x⁻² असं आलं तर ह्या टर्मला आपण काय म्हणणार आहे, एक्स्ट्रा टर्म. हे लक्षात ठेवा. आणि अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये एक्स्ट्रा टर्म आल्यानंतर त्याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणतो. त्या क्वेश्चनला काय म्हणतो आपण, कंपोजिट फंक्शन. तर आता आपण पहिला क्वेश्चन बघूया. काय, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ e⁻²x. इथं आपलं फंक्शन काय दिलं आहे, e⁻²x. याला आपण फंक्शन म्हणतो, याला e⁻²x ला. आता आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा. काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ e⁻x असा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तर हे काय येतं, इंटिग्रेशन ऑफ e⁻x, त्याचं उत्तर येतं e⁻x. पण आता स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे आहे इंटिग्रेशन ऑफ e⁻x, आणि इथं क्वेश्चनमध्ये काय आलं आहे, e⁻²x. एक्स्ट्रा टर्म आली, ही टर्म काय झाली, एक्स्ट्रा टर्म. हा जो 2 आहे हा काय झाला आपला, एक्स्ट्रा टर्म. म्हणून एक्स्ट्रा टर्म आली क्वेश्चनमध्ये, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, कंपोजिट फंक्शन. काय म्हणणार आहे, कंपोजिट फंक्शन. अशा प्रकारे आपण कंपोजिट फंक्शनचा क्वेश्चन ओळखू शकतो. सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला क्वेश्चन ओळखता यायला पाहिजे इंटिग्रेशनमध्ये. एक्स्ट्रा टर्म आली, फॉर्म्युल्याच्या व्यतिरिक्त काहीतरी तिथं आलं तर त्याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणायचं. मग आता सर्वात पहिली स्टेप आपण काय करायचं, लेट i = दिलेलं फंक्शन लिहून घेतो. मग ते फंक्शन लिहून घेतलं त्याच्यानंतर स्टँडर्ड फॉर्म्युला आपला काय, e⁻x, इंटिग्रेशन ऑफ e⁻xचं इंटिग्रेशन e⁻xच येतं. या फॉर्म्युलानुसार त्याचं आपण आता इंटिग्रेशन घेणार आहोत. बघा, इंटिग्रेशन ऑफ e⁻2x काय येईल, मग e⁻2x. पण आता एक्स्ट्रा टर्म आली, तर एक्स्ट्रा टर्म काय आपली 2x, तिचं खाली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. हे महत्त्वाचं आहे. कशामध्ये, कंपोजिट फंक्शनमध्ये काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह घेतो. कशाचं, एक्स्ट्रा टर्मचं खाली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. कुठे घ्यायचं, डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह. एक्स्ट्रा टर्म काय इथं आपली 2x, तिचं आपण d/dx. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय करतो आपण, d/dx असं लिहितो. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x घेतलंय खाली डिनॉमिनेटरला, आणि पुढे प्लस लिहिलेला. मग 2xचं डेरिव्हेटिव्ह काय आहे आपल्याला माहिती आहे, 2. हे बघा, या 2xचं डेरिव्हेटिव्ह इथं 2 आलं. मग d/dx हा निघून गेला. मग आपलं आणि शेवटला प्लस लिहिला, हे आपलं ॲन्सर झालं फायनल. अशा प्रकारे आपण कंपोजिट फंक्शनचा क्वेश्चन सॉल्व करतो. कंपोजिट फंक्शनमध्ये महत्त्वाचं काय असतं, एक्स्ट्रा टर्म आहे, त्या एक्स्ट्रा टर्मचा आपण खाली डेरिव्हेटिव्ह घेतो. एक्स्ट्रा टर्मचं काय करतो, खाली डेरिव्हेटिव्ह घेतो. अशा प्रकारे इथं घेतलं बघा, एक्स्ट्रा टर्मचं खाली डेरिव्हेटिव्ह घेतो. याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणतो, किंवा अशा प्रकारे कंपोजिट फंक्शनचे क्वेश्चन आपण सॉल्व करतो.